चंद्रेश्वराच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेची येणारी निवडणूक ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार या ठिकाणी आले आहेत. 15 तारखेला मशाल या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने आमचे शिलेदार यांना महापालिकेमध्ये निवडून पाठवा. लक्षात ठेवा, मनात ठेवा, ध्यानात ठेवा, तुमची आमची एकच निशाण मशाल. हॅलो काही असेल तर आमचं काम करून आम्हाला सांगू शकतो काम नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर प्रभाग 11मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मशाल चिन्हावरती 98 उमेदवार ह्या महानगरपालिकेमध्ये आज निवडणूक लढत आहेत. आणि आज आपण चर्चा करणार आहोत, ती उमेदवारांबरोबर चर्चा करणार आहोत. पाहूया आता आपण काय बोलत आहेत की आपल्याबरोबर सध्या प्रतीकदादा आहेत, त्याबरोबर हितेश आहेत आणि विश्वकर्मा ताई आहेत. आता पाहूया की प्रभाग 11मध्ये त्यांचा कशा प्रकारचा प्रचार चालू आहे आणि हे जे आताचं वातावरण जे निर्मिती झालेली आहे ती कशा प्रकारची वातावरण निर्मिती आहे. काय सांगाल दादा की आता आपण प्रभाग 11मध्ये उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहेत आणि चांगल्या प्रकारचा प्रचार करतात, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे आणि कशा पद्धतीने हा प्रचार आहे? बघा, नागरिकांकडून आम्हाला उत्तम असा प्रतिसाद भेटत आहे. आम्ही घरोघरी जाऊन हा प्रचार करत आहे. आमच्या सर्व स्थानिक चालत पण आपण घेऊया पाहिजे तर वेळ नको आहे. प्रचारासाठी निघालेले आहेत. सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही आम्हाला इकडे या प्रचारात आले. आम्ही नागरिकांच्या ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या घेऊन आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे आणि आम्ही त्यातून अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू. आपल्या इकडे सर्वात प्रथम जी समस्या आहे की सर्वात जास्त मच्छर, त्यानंतर रोड, रस्ते आणि गटर जे वारंवार दुरुस्ती होत नाही, त्याबाबत आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहोत आणि यापुढे आम्ही त्याचाही पाठपुरावा करत राहू आणि त्या सोयीबद्दल आम्ही पुढे कामं करत राहू. दादा काय सांगाल की प्रतीकदादा आपल्याबरोबर, दादा काय सांगाल कशा प्रकारचा प्रचार चालू आहे? आपली एक मुलाखत घेतली होती आणि भावी तरुण नेतृत्व म्हणून तुमच्याकडे लोक ह्या प्रभाग 11मधून पाहत आहेत आणि अनेक समस्या तुमच्यापर्यंत लोकांनी मांडल्या आहेत, काय सांगाल? आम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत. आम्ही लोकांकडे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि ज्या काही समस्या आहेत त्या सगळीकडे सेमच समस्या आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम, तुमचा मच्छरांचा प्रॉब्लेम आणि आम्ही लोकांना नुसती आश्वासनं देत नाही आहोत. लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीच आम्ही एक जी शिवसेनेची आम्ही जी आर्मी उतरलेलो आहोत ती 100% लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करणार. शिवसेना दादा असं पण पाहिलं जातं की एक अनेक वर्षाप्रमाणे एक झुंजावती असं वादळ होतं, म्हणजे आपले वडील होते जे ठाणे जिल्ह्याचे त्यावेळी जिल्हाप्रमुख होते आणि त्यावेळी त्यांचं काम आणि त्यांनी दिलेली आश्वासनं लोकांना बरीचशी पूर्ण केलेली आहे आणि परत एक नेतृत्व तुमच्या रूपाने उभं राहतं आहे आणि शिवसेना त्या गोष्टीने आज वाट पाहते आहे की एक युवा नेतृत्वाचं. काय सांगाल, काय असेल? साधारण ज्या ज्या घरी जातो आहे सगळ्या वडीलधाऱ्या माणसांचे जे आशीर्वाद मिळत आहेत तीच माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे. त्यांनी त्यावेळेस जे काम केलं आहे तेच मी पुढे घेऊन जातो आहे, तोच वारसा मी पुढे नेतो आहे. आम्ही सर्वांना तेच सांगतो आहे की आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला मार्गदर्शन करा आणि त्याच्या मी लोकांच्या मनामध्ये आम्ही त्यांना सांगतो आहे की विश्वास ठेवला आहे तर तो पूर्ण करायची आम्हाला संधी द्या. आज साहेब तुम्हाला दादा मी असं पण विचारेन, कारण मला ज्यावेळी जुने आणि जाणते ज्यावेळी शिवसैनिक मिळतात त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या आई ज्यावेळी इथे शिवसेनेचं ज्यावेळी कार्य चालू होतं आणि फार संकट होतं शिवसेना इथे उभं करण्याची आणि बहुजन विकास आघाडीची इथं ज्यावेळी साम्राज्य होतं त्यावेळी आई चटणी भाकरी देऊन पण लोकांना शिवसैनिकांना पुढे केलं आहे आणि आज जर आई असतात तर काय वाटलं असतं? नक्कीच आज असं आमच्या घरामध्ये साधारण सकाळी 7 वाजल्यापासून त्या टायमध्ये मी लहान होतो, भरपूर लहान होता तुम्ही. 7 वाजल्यापासून लोकांची गर्दी असायची आणि लोकांची गर्दी म्हणजे असं बोलतात ना, आपल्या घराच्या बाहेर जेवढ्या लोकांच्या स्लीपर होत्या, चप्पल असायच्या, तीच आमची श्रीमंती होती महत्त्वाची. आणि ही लोकांची गर्दी, त्यांना एक विश्वास होता की सुरेखा जाधव, राजा जाधव इथे नक्की आपले प्रॉब्लेम सॉल्व होते. ताई काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? मुझे बहुत अच्छा लग रहा है. आप जो प्रचार कर रहे हैं आपका समाज भी आपके साथ में रहेगा तो चुन के आना कोई मुश्किल नहीं, ना मुश्किल भी नहीं, बोलो नामुमकिन है, एकदम पूरा अच्छा होगा. कैसा समाज आपको कैसा सहकार्य कर रहा है? मैं अपने समाज में जा रही हूँ, मैं उत्तर भारतीय मतलब हर बिल्डिंग में जा रही हूँ, तो मुझे मतलब इतना खुशी हो रहा है कि उन लोग को देख के भी खुशी हो रहा है कि हमारे यूपी वाली आ रही है. पैनल सिस्टम है तो पैनल सिस्टम से समझने के लिए लोगों को तकलीफ हो रहा है, आप कैसे समझाएंगे?
नहीं मैं सुलझाएगी तकलीफ। मैंने बताया हर घर घर में मैं जा रही हूँ, मैं बोल रही हूँ कि अगर मैं उत्तर भारतीय हूँ, महिला हूँ, महिला होने के नाते आप लोग आइए, हमसे जो भी कुछ रहेगा, तकलीफ कुछ भी रहेगा, आप मुझसे बात कीजिए, मैं आपका सॉल्व करूँगी। दादा एक माझा प्रश्न आहे, लोक संभ्रम आहेत की ह्याच वर्षी पॅनल सिस्टम असल्यामुळे लोक थोडी संभ्रमात आहेत, त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांना की तुम्हाला समजून सांगणं फार कठीण होत आहे आणि त्या पद्धतीने जर कुठेतरी एखादा चिन्ह प्रत्येक वेळी दाबत जातील लोक, तर आपण लोकांना कशा पद्धतीने पॅनल सिस्टम साधारण प्रत्येक पक्षाकडनं एक डेमो मशीन आणली जाईल, त्या डेमो मशीनमध्ये प्रत्येक नागरिकाला ते समजवलं जाईल। काही मूर्ख लोकांनी ही अफवा पसरवलेली आहे की जर पहिल्या मशीनवरती तुम्ही XYZ सिम्बॉल दाबलं तर तेच तुम्हाला कंटिन्यूस करायला लागेल, तर असं काही नाही आहे। तर मी प्रत्येक नागरिकांना एक आवाहन करतो की निवडणूक आयोग असतील आणि प्रत्येक एक पक्ष आहे तो तुमच्याकडे डेमो मशीन घेऊन येतील, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतील, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतील। तर ह्याच्यामध्ये असं एकाच चिन्हावरती दाबलं तर पुढची सगळी मशीनवरती तेच चिन्ह दाबलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे। आपण आव्हान कोणासमोर ठेवलं आहे आणि तुम्हाला कसं वाटतं की आपलं आव्हानात प्रतिस्पर्धी आहे का? प्रतिस्पर्धी बघा, प्रत्येक एक अपक्षापासून ते मोठ्या पक्षापर्यंत सगळे प्रतिस्पर्धी आहेत। प्रत्येक उमेदवार तेवढीच मेहनत करतोय, प्रत्येक उमेदवार तेच 7 माळे चढतोय, तेच 7 माळे उतरतोय। माझं लोकांना फक्त एवढंच म्हणणं आहे की स्थानिक उमेदवार, आपल्या कामाला येणारा, आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणाऱ्या त्याच उमेदवाराला बघा। ह्याच्यापुढे जिकडे मी परत एकदा सांगतो, पैशाला भुली पडू नका, कारण आज जर तुम्ही तुमच्या मतांसाठी पैसे घेतले तर पुढच्या वेळेस तुमच्या हक्काच्या कामासाठी सुद्धा तुम्हाला पैसे द्यावे लागतील। एवढंच साहेब, ह्या निवडणुकीमध्ये जे चेहरे कधी पाहिले पण नव्हते असे काही खरोखरच मोठ्या मोठ्या पक्षांनी ते चेहरे उतरले आहेत लोकांपर्यंत। म्हणून मी सांगितलं, स्थानिक उमेदवार इकडचा स्थानिक पाहिजे, जो स्थानिक असेल तो इथली कामं पूर्ण करेल। जो बाहेरचा उमेदवार आहे त्याला शिकायलाच 5 वर्ष लागतील आणि परत मग ये रे माझ्या मागल्या परत त्याच बोंबा। म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की स्थानिक उमेदवार बघा, जो नक्की आपल्यासाठी उभा राहिला आहे, पुढेसुद्धा उभा राहील। आणि आमच्या शिवसेना पक्षाची ती शिकवणच आहे सन्माननीय बाळासाहेबांपासून, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। दादा, आणखी एक तुमच्याबरोबर आजचे जे उमेदवार आहे हितेश घरत म्हणून, त्यांना प्रत्येक दिवशी समाजासाठी आणि प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी महानगरपालिकेत झगडताना पाहिलो आहे। तो ट्रॉफिकचा प्रश्न असो किंवा छोट्या मोठ्या मेडिकलविषयी, आरोग्याविषयी प्रश्न असो किंवा भूमिपुत्रांचा विषय असो, काय त्यांच्याकडे पाहताना लोकांना काय आव्हान करायचं? आमचा प्रत्येक एक शिवसैनिक म्हणजे आज जर निळेगावात तुम्ही जर असा फिरलात तर काल आमची एक प्रचार रॅली निळेगावात झाली। प्रत्येक सोसायटीमध्ये आम्हाला आमच्या उमेदवाराची ओळख करून द्यायला लागली नाही, लोकांनीच त्याची ओळख करून दिली की हा एकमेव माणूस आहे जो आमच्यासाठी प्रत्येक वेळेस उभा राहिलेला आहे। नक्कीच नक्कीच। दादा, काय सांगाल, तुम्ही भूमिपुत्र आहेत आणि तुमच्याकडे ग्राउंडला निळेगाव हे एक जनामामांचं पण एक वर्चस्व आहे, बालकिल्ला असं बोललं जातं आणि त्यांची कर्म आणि जन्मभूमी तिथे आहे। काय सांगाल तुम्ही? कसं आहे, आमच्या निळेगावात गेले अनेक वर्ष सत्ता आहे विरोधकांची, परत त्याच्यासमोर जे उभे आहेत ते पण विरोधक आहेत, त्यांचे आमची महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये सत्ता आहे, पण त्यांचा आता प्रचार असा चालला आहे, नगरसेवकाला उभं राहणं म्हणजे नगराच्या विकासाबद्दल बोलणं, रोड, रस्ते, गटर, पाणी समस्या, ज्या आता मच्छरांच्या समस्या याबाबत बोलणं, पण ते न करता त्यांचा चाललं आहे फक्त काय तर कॅलेंडर वाटप। म्हणजे लोकांना हे एक प्रकारे एक आमिष देतात आहे, कॅलेंडर वाटप। मी तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती करतो की तुम्ही जे कॅलेंडर वाटप चाललं आहे त्याच्यावरती कारवाई पहिला करा आणि त्यांना विरोधकांना काही कामाचे विषय राहिलेच नाही। आम्ही लोकांमध्ये उतरले आहेत, जे जनसामान्याचे विषय आहेत, जे रोड, रस्ते, गटर, याच्यासाठी आम्ही लोकांपुढे जात आहोत आणि लोकांना म्हणून आम्ही विनंती करत आहोत की विकासाबद्दल बोला। यांच्याकडे विकासाचा काही एक अजेंडा नाही, मोठ्या मोठ्या फक्त भूलथापा मारत आहेत। साहेब, शिवसेना अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व उमेदवार महानगरपालिकेत निवडून आले पाहिजे, तुमच्याकडे तळमळ आहे, युवा नेतृत्व आहे, तर सर्व लोकांना काय आवाहन कराल? आम्ही सर्व जे आमचे उमेदवार उभे आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, मी सर्व उमेदवारांना एकच विनंती करतो, सर्वात मोठं आमचं पाठबळ आहे आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व शिवसैनिक जे आमच्यासाठी तन मन धन करून रस्त्यावरती उतरून जे प्रचार करतात, घरोघरी जाऊन प्रचार करतात, या सर्व सामान्य शिवसैनिकांना घेऊन सर्व उमेदवारांनी चला आणि सर्व नागरिकांमध्ये ज्या जनसामान्याच्या मागण्या आहेत, ज्या समस्या आहेत, रोड, रस्ते, गटर, महानगरपालिकेत एकच विषय असतो, रोड, रस्ते, गटर, पाण्याच्या सुविधा, याबाबत नागरिकांच्या समस्या समजून घ्या आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिकेत उतरा।
हीच मी विनंती करतो. साधारण कसं आहे, आज तुम्ही बघाल भारताचा एवढा मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, आज त्याचे खासदार, त्याचे आमदार, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घराण्यातली लोक आज इकडे प्रचाराला उतरली आहेत. जर 1 वर्ष खरंच त्यांनी काम केलं असतं तर त्यांना ही लोक उतरवायची गरज नसती. आज इकडे ज्यांची 35 वर्ष सत्ता आहे त्यांनी कधीच आपले आमदार खासदार कधी प्रचाराला उतरवले नाही, कारण लोकांना तो विश्वास आहे. आज शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या ह्याच्यामध्ये कधीच आपल्या शिवसेना प्रमुखांना किंवा पक्षप्रमुखांना असं प्रचारासाठी उतरवलं नाही. सभा नक्कीच झाल्या, पण आज तुम्हाला जर आमदार खासदारांना उतरवून जर तुमची कामं लोकांना दाखवायला लागत आहेत आणि तुम्हाला जर सांगावं लागतं आहे, याचा अर्थ तुम्ही 1 वर्ष इकडे काही केलेलं नाही आहे. नक्कीच आपण उमेदवारांना सोडतो आहे, कारण त्यांचा वेळ बहुमूल्य, एक एक क्षण महत्त्वाचा आहे. पण काही कार्यकर्त्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत, कसा प्रचार चालला आहे, काय चालला आहे. साहेब काय बोलाल? काय जास्त काय बोलत नाही, पण 16 तारखेला पहिला निकाल हा प्रतीकराजा जाधवचा इकडे नासोबरा पश्चिममधून पहिला निकाल आमचाच असेल. विजयाचा निकाल पहिला निकाल आमचा असेल. कोण काय बोलाल? बंधू बोलणार का? दादा बोला. कुठे राहता तुम्ही? निळेगावमध्ये. बोला. मला फक्त एवढंच बोलायचं की ज्या इथला जो स्थानिक नगरसेवक आहे, इथली पार्टी आहे, यांना 35 वर्षामध्ये जे जमलं नाही ते याच्या पुढेही जमणार नाही ह्याची शाश्वती सगळ्या लोकांना आलेली आहे. त्याच्यामुळे या एरियामध्ये जो नेतृत्व करतो आहे हितेश, त्याला तळागाळातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तोच या नगराचा विकास करू शकतो. नक्कीच नक्कीच. काय बोलाल दादा, कसा प्रचार चालू आहे? प्रचार एकदम उत्तम चालू आहे. लोक रोडवर उतरून प्रचार करत आहेत, घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि यावेळेस शिवसेना बहुमताने उद्धव साहेबांची येईल याची आम्हाला खात्री आहे. सगळ्यात पहिला विजय नाळासोबत प्रतीकराजा जाधव यांचा लागेल. आपल्याकडे पण काही भगिनी उभ्या आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करू. ताई काय सांगाल की शिवसेनेचा जोरात प्रचार चालू आहे, तन मन धनप्रमाणे, आणि आपला उमेदवार निवडणुकी रिंगणामध्ये आहे आणि त्याला जिंकून आणेपर्यंत तुम्ही काही झोपणार नाहीत, काय सांगाल? आमची तर झोपच उडाली आहे जोपर्यंत आमचा उमेदवार येत नाही. आणि उमेदवार आमचा असा प्रतीक जाधव आहे, विश्वकर्मा आहे, हितेश घरत आहे, हे काम करणारे नवे चेहरे आहे ते. आणि दिवस रात्र आम्ही पण मेहनत करतो आहे. आणि जे कॅलेंडर वगैरे वाटतात ते आता वाटप करतात आहे, ही अक्षरशः चुकीची बाब आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. हे समोरच्या व्यक्तीला हे आम्हीच दाखवत आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की नववर्षाचं जे कॅलेंडर वाटवत आहे ते आम्हीच दाखवतो, समोरच्या व्यक्तीला आम्हीच दाखवत आहे ते. आणि हमें क्या बात करेंगे कि आप प्रचार में ये अच्छे ही कर रहे हैं, सब अच्छे के लिए कर रहे हैं, गरीब को ज़रा मदद मिलेगा. ये सब नव तरुण आप बच्चे जैसे क्या चाहते हैं? ये नगर सेवक चुन के आना चाहिए कि नहीं? आपके काम कौन करने वाले हैं? उन्हीं को जिताएंगे. आप जिताएंगे? हाँ, जरूर जिताएंगे. आप जिसके जिसके घर में जा रहे हो दादा को सबको वोटिंग देने के लिए बात कर रहे हैं क्या? नक्की नक्की. ताई काय सांगाल? कोण बोलणार काय? बोलणार आहेत का? ताई बोला. काय सांगाल की तुम्ही गेले 4-5 दिवसापासून प्रचाराची जी सुरुवात झाली आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचं, आणि आपले शिवसेनेचे जे पॅनल आहे आणि जे आपले 3 उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रचार करताय आणि तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाता त्यावेळी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? पहिलं तर आमचा प्रचार खूप जोरात चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे 3ही उमेदवार अगदी खूप भारी प्रचार चालू आहे त्यांचा. आमचे प्रतीक जाधव साहेब, दुसरे मालती विश्वकर्मा मॅडम आणि तिसरे घरत साहेब आहेत. त्यांची ओळख करून द्यायची गरजच नाही आहे आम्हाला. त्यांची ऑलरेडी त्यांच्या कामांनी त्यांची ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे सगळे आता उमेदवारसुद्धा खुश आहेत आणि त्यांच्या समोरच्या ज्या लोकांना आम्ही भेटतो त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा खूप छान भेटत आहेत. खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. खूप ह्यापुढे तुम्हाला त्याचे कळतीलच रिझल्ट काही दिवसांमध्ये आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. नक्कीच नक्कीच. दादा काय सांगाल की गेले अनेक दिवस शिवसेनेचा आपण प्रचार करताय आणि विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी आपण डोअर टू डोअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय, काय सांगाल? लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे आणि जिंकणारा निश्चित आहे. हे 3 जण आहेत, ते 3घांना पण जिंकवायचं आहे आम्हाला आणि जिंकूनच दाखवणार आणि इकडे नगरसेवक आणूनच दाखवणार. शिवसेना जिंदाबाद. आता आपण पाहिलं की शिवसेना जिंदाबादचे नारे प्रत्येक कार्यकर्ता लावत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवसभर हे झगडत आहेत. आणि ह्या वसई विरार शहर महानगरपालिका परत एकदा भगवा लढणार आहे, मशाल पेटणार आहे आणि नालासोपारा वसई विरारचा जो विकास आहे तो विकास थांबणार नाही. ह्या ज्या शिवसेनेच्या विचाराप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या बेसवरतीच हा इथला कार्यक्रम होईल आणि येणारा पहिला जो निकाल असेल तो प्रतीक जाधव हे विजयीचा निकाल असेल असं कार्यकर्त्यांनी आज आपल्याबरोबर समोर झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी
प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.